श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3। का जालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा। उब्ध होऊन या स्वादा विषयांची तीही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी। त्वया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो। अग्निमुखी हवन न करील देवता पूजन। प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे। विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील तिथे। संतोषाने दिल ज्ञाती आपुलिये। ऐसा स्वधर्म क्रिया रहितो आतिले पणे प्रमत्तो। केवळ भोगा सकतो होईल जो। पुंडलिक वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमवंदनीय गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचप्रमाणे स्वामीजींचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनाही वंदन करून संत संघाला उपस्थित भाविकांना श्री गुरुदेव। आज आपला संत संघामध्ये 3रा अध्याय ज्ञानेश्वरी ग्रंथामधील 3रा अध्याय सुरू आहे। यापूर्वी आपण 3ऱ्या अध्यायाची थोडी सुरुवात बघितली आणि त्याही अगोदर 2रा अध्याय म्हणजे सांख्ययोग बघितला। आता सांख्य म्हणजे काय तर ज्ञान, तत्वज्ञान। त्याच्यामधून श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी प्रेरित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान सांगितलं आणि ज्ञानयोग समजून दिला। परंतु एवढं सगळं ज्ञानयोग ऐकल्यानंतर अर्जुनाच्या लक्षात आलंय की कर्ताही नाही आणि कर्मही नाही। आणि हे ऐकून आता अर्जुनाचा अजूनच गोंधळ वाढलेला आहे असं आपण यापूर्वीच्या संत संघामध्ये पाहिलं। आणि आता अर्जुनाचा गोंधळ उडालेला आहे की कर्ताही नाही कर्मही नाही, मग हे करायचं कशासाठी। आणि म्हणून अर्जुन काय करतोय, श्रीकृष्णाला प्रश्न विचारतोय। अरे श्रीकृष्णा, अरे भगवंता, तूच एकीकडे म्हणतोस की कर्ताही उरत नाही कर्मही उरत नाही आणि दुसरीकडे मला तूच सांगतोयस की अरे अर्जुना युद्ध कर, आणि या हिंसक कृत्यामध्ये मला तू का ढकलतोयस। एकीकडे तू कर्माचा निषेध करतोयस आणि दुसरीकडे मला युद्ध करून कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतोयस। हा माझा गोंधळ झालेला वाढलेला आहे। आणि हा आता अर्जुनाचा प्रश्न ऐकून या अर्जुनाचं शंकेचं निरसन करण्यासाठी श्रीकृष्ण भगवान त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत। अरे अर्जुना, अरे श्रीकृष्णा, मी जरूर सांगितलं की कर्म आणि कर्ता काहीच नाहीये, परंतु मोक्ष मिळवण्यासाठी फक्त ज्ञानयोगाने किंवा फक्त कर्माचा त्याग करून तुला काही मोक्ष मिळणार नाही।
त्यामुळे कर्म तर करणंच आहे, परंतु ते कर्म करताना कसं करायचं, तर आपल्याला जे काही स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेलं कर्म आहे ते निष्काम वृत्तीने कर्म केलं पाहिजे. आणि मग हे कर्म करताना नेमकं कर्म कसं करायचं हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताना श्रीकृष्ण म्हणतायत की ब्रह्मदेवाने काय केलेलं आहे की मनुष्य जातीसाठी किंवा संपूर्ण समाजासाठी नेमका स्वधर्म काय असला पाहिजे किंवा सधर्माचरणाप्रमाणे कर्म काय केलं पाहिजे हे ठरवून दिलेलं आहे. आणि त्याचं वर्णन आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. श्रीकृष्ण म्हणतायत की बघ, स्वधर्माचरणाने आचरण केलं पाहिजे. म्हणजेच काय, तर काय करावं आणि काय करू नये. तर जो देवतांचं पूजन करत नाही, ईश्वरांचं पूजन करत नाही, जो योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन घालत नाही, जो यज्ञ करत नाही, हे जे स्वतःचे आपले जे स्वधर्म दिलेले आहेत ह्याचं जो पालन करत नाही त्याला खूप मोठ्या यातना सहन कराव्या लागतात. हे अजून पटवून देताना श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, बघ अर्जुना, की जशी समईमधली किंवा दिव्यामधली वात जी आहे ती मालवली की प्रकाश काय होतो, नाहीसा होतो. अगदी त्याप्रमाणेच आपण आपला स्वधर्म सोडला की आपला नाश हा अटळ आहे. आणि त्यामुळे स्वधर्म सोडू नये. काही माणसं आपल्याकडे श्रीमंती आली, ऐश्वर्य आलं, अधिकार आला की आपला स्वधर्म सोडतात आणि काय करतात, विषयाधीन होतात. आपल्या गुरूंची सेवा, गुरूंनी दिलेली साधना करत नाही, ते विसरतात. अशा माणसांचा नाश हा निश्चितपणे ठरलेला आहे. आणि त्यामुळे स्वधर्माचरण कर. मग हेच सांगताना जसं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की या स्वधर्माप्रमाणे तू वागलं पाहिजेस, अगदी त्याचप्रमाणे आपले स्वामीजी सुद्धा आपल्याला काय करतात, हे जे सगळं स्वधर्माचरण आहे म्हणजे यज्ञ केले पाहिजेत किंवा ब्राह्मणांना भोजन घातलं पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, हे जे सगळं आहे हे आत्ताच्या प्राप्त परिस्थितीप्रमाणे काही वेळा परिस्थितीनुरूप बदलावं लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टींचं सार आपल्या जगद्गुरु श्रींनी अवघ्या 2 वाक्यांमध्ये किंवा 2 उपदेशांमध्ये सांगितलंय की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. आणि स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. आपण साधकांनी जर या 2 पथ्यांचं जरी पालन केलं तरी आपल्याकडून स्वधर्म निश्चितपणे घडणार आहे. याही पुढे जाऊन हा जो श्रीकृष्णाने अर्जुनासाठी कर्मयोग सांगितला किंवा या अगोदर ज्ञानयोग सांगितला की या मोक्षापर्यंत जाण्यासाठी जे योग सांगितले आहेत, ह्याच ज्ञानयोगाचं ह्याच कर्मयोगाचं वर्णन जगद्गुरु श्रींनी आपल्याला मुक्तीचे राजमार्ग या प्रकाशनामधून या पुस्तकामधून समजावून सांगितलेलं आहे. अजूनही साधकांचं किंवा जसं अर्जुनाला एवढं वेगवेगळ्या पद्धतीने सांगून सुद्धा त्याच्या शंकांचं काही निरसनच होत नाही, नेमकं काय केलं पाहिजे हेच कळत नाही. अगदी तशीच अवस्था आपल्या साधकांची सुद्धा होते, आपली सुद्धा होते. आणि म्हणून जगद्गुरुश्रींनी याही पुढे अजून सोपं व्हावं म्हणून स्वधर्म दीप भवसागरातील दीपस्तंभ ह्याच्यामध्ये नेमकं साधकांनी कसं वागलं पाहिजे, त्याची उपासना कशी असली पाहिजे, त्याचं आचरण कसं असलं पाहिजे याचं वर्णन केलेलं आहे. मग आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे, अरे आपला स्वधर्म काय आहे. की जसं आपल्याला गेल्या संत संघामध्ये मागील आठवड्यामध्ये जगद्गुरुश्रींनी सांगितलं की आपण साधकाचा स्वधर्म काय आहे, तर दैनिक साधना. आता दैनिक साधना म्हणजे काय, तर फक्त साधना म्हणजे श्रीलीलामृत ग्रंथाचं वाचन करायचं आणि जप करायचं एवढंच आहे का, तर नाही. त्या दैनिक साधनेमध्ये सुद्धा अनेक भक्तीचे प्रकार येतात. की जसं सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले आपण काय केलं पाहिजे, आपला धर्म आहे, साधकाचं आचरण आहे की सकाळी उठल्यानंतर किंवा अगदी झोपेमध्ये कधीही जाग आली तर त्या जाग आल्या क्षणी पहिले कोणाचं स्मरण करायचं, तर आपल्या गुरूंचं स्मरण केलं पाहिजे. त्यानंतर गुरु ज्या दिशेला राहतात त्या दिशेला गुरूंना नमस्कार केला पाहिजे. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली, स्नान वगैरे झाली की आपण लघुपूजा केली पाहिजे. त्यानंतर गुरूंच्या प्रतिमेची पूजा केली पाहिजे. आणि अजून दैनिक साधनेमध्ये स्वामीजींनी सांगितलं आहे की हे तर करायचंच, पण त्याचबरोबर की जसं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की कर्म सोडायचं नाही आहे, आपल्याला जे प्राप्त झालेलं कर्म आहे ते करायचंच आहे. मग दिवसभर आपण जगत असताना आपल्याला जे काही कर्म असेल ते तर करायचं आहे, पण ते करत असताना मनातल्या मनामध्ये अजप चालू ठेवायचं आहे किंवा जप करत राहायचं आहे. त्यानंतर दिवसभरामध्ये सतत नामस्मरण करायचं आहे. परत संध्याकाळी रात्री गुरूंना नमस्कार करायचा आहे, गुरूंच्या दिशेला तोंड करून नमस्कार करायचं. आणि दिवसभरामध्ये आपण जे काही कर्म केलं ते अगदी प्रामाणिकपणे हितगुज म्हणून आपल्या गुरूंबरोबर करायचं आहे. ही सांगितली दैनिक साधना. आणि मग त्यानंतर परत आपण आत्मचिंतन करून आपल्यामध्ये काही चुका झाल्या आहेत का, आपण साधक म्हणून किंवा आपण गुरूंच्या सेवेमध्ये कुठे मागे पडलोय,
ह्याचा विचार केला पाहिजे. ही झाली दैनिक साधना. त्यानंतर पुढचं आपल्या साधकांसाठी आचरण सांगितलं आहे ते म्हणजे कोणतं, तर आठवड्यातला संतसंग. आठवड्यातला संतसंग हा प्रत्येक साधकाने केलाच पाहिजे. या संतसंगामधून काय होतं, तर आपला आत्मिक भाव जो आहे तो वृद्धिंगत होत असतो आणि अगदी नवविधा प्रकारची जी भक्ती आहे ती गुरु आपल्याकडनं अगदी लिलया सहजतेने या 1 तासामध्ये करून घेत असतात आणि म्हणून संतसंग कधीही चुकवायचा नसतो. त्याचप्रमाणे आठवड्याच्या साधनेमध्ये आपली आरती असते, ह्या आरतीला गेलं पाहिजे. आरती म्हणजे काय, तर आपल्या गुरूंचे गुणगान गाणे, त्यांचे कोडकौतुक करणे. तो एक आपल्याला एक संधी असते की आज गुरु आपल्यासाठी आपल्या आत्मिक उन्नतीसाठी प्रापंचिक सुखासाठी एवढी धडपड करत असतात. तर आठवड्यातला 1 दिवस आपण काढायचा, सगळ्यांनी एकत्र यायचं आणि आरती करायची आणि गुरूंना आर्त भावनेनं आवळायचं असतं. ही झाली आठवड्याची साधना. मग पुढे अजून साधकांसाठी सांगितलंय की साधकाने निगर्वीपणे म्हणजे कोणत्याही प्रकारचा अहंकार न ठेवता अगदी अंतःकरणपूर्वक काय केले पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे. मग ती सेवा करताना मी एक गरीब आहे, श्रीमंत आहे, मी एक मोठा पदाधिकारी आहे, मी स्त्री आहे, पुरुष आहे, काळा आहे, गोरा आहे, हे सगळं विसरून जायचं असतं आणि फक्त जसा दास हा काय करतो, मालकाची सेवा करत असतो. मग त्याच्यासाठी तो कोण हे काहीच नाही, त्याला एवढंच कळत असतं की मालकाचा दास आहे. अगदी या दासाच्या वृत्तीप्रमाणे या सेवकाने किंवा साधकाने गुरूंची सेवा केली पाहिजे. मग पुढे साधकाने अजून काय केलं पाहिजे, तर गुरूंची सेवा करत असताना कुणाची टीका करू नये, कुणाची निंदा नालस्ती करू नये, कुणाचं अंतःकरण दुखू नये. कधी कधी असं होतं की एखादा साधक काय करतो की गुरूंची खूप सेवा करतो, अगदी गुरूंची कृपा संपादन करून घेतो, परंतु आपल्या इतर साधकांशी, आपल्या इतर गुरुबंधू गुरुभगिनींशी बोलताना मात्र असं काहीतरी टोचून बोलतो की त्याचं अंतःकरण दुखेल. मग अशा वेळी आपण गुरूंचे शारीरिक कृपा संपादन करून घेतो, पण गुरूंची शक्ती, गुरुशक्तीचे जे कृपा आशीर्वाद आहेत ते आपल्याला मिळत नाही. आणि त्यामुळे गुरूंची सेवा करत असताना किंवा एरवी सुद्धा जगत असताना समोरच्याचं अंतःकरण दुखेल असं कधीही वागू नये. पुढे स्वधर्माचरण सांगताना अजून जगद्गुरुश्रींनी सांगितलंय की साधकाने आपल्या गुरूंच्या नावाला, गुरूंच्या नामाला कलंक लागेल असं कोणतंही कृत्य करू नये की जेणेकरून आपलं कुळ, आपली जात आणि आपले गुरु, आपले जे काही कुळाचे दैवत असतील ह्यांचं नाव खराब होईल, आपल्या आईवडिलांचं नाव खराब होईल असं कोणतंही कृत्य करू नये. ह्याची खबरदारी प्रत्येक साधकाने घेतली पाहिजे. साधकाने कोणतेही अनैतिक संबंध ठेवू नये. त्यांनी कोणतेही गुरूंची सेवा करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे देणगीसाठी किंवा अजून कार्यक्रमासाठी पैसे जमा करावे लागतात, तर ह्याच्यामध्ये कोणताही गैरव्यवहार करू नये. जे काही पैसे आहे, जे काही देणगीचं दान आलेलं आहे ते सर्वस्व गुरूंचं आहे, त्यामुळे स्वतःसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी काहीतरी काढून घेणं असं कोणतंही कृत्य करू नये. त्याचबरोबर साधकाने अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये. आपण ज्या गुरूंच्या मार्गामध्ये आहोत तिथे श्रद्धा शिकवली जाते, भक्ती शिकवली जाते. त्या श्रद्धेचं, भक्तीचं आचरण करायचं आहे आणि अंधश्रद्धा जर पसरवायची नाही. आणि जिथे कुठे पसरत असेल अशा ठिकाणी जाऊन आपल्या गुरूंचा आध्यात्मिक प्रचार प्रसार करावा. आणि जसे आपण ह्या गुरुमार्गामध्ये आलेलो आहोत त्याचप्रमाणे अगदी इतर भाविकांना सुद्धा आपल्या गुरूंचा जो मार्ग आहे तो पटवून द्यायचा आणि त्यांचं सुद्धा भलं होण्यासाठी ते सुद्धा या मार्गामध्ये कसे येतील यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर अजून पुढे जाऊन स्वामीजींनी सांगितलंय की आपण काय केलं पाहिजे, वारी उत्सवाला आलं पाहिजे. कारण वारी उत्सव म्हणजे गुरूंच्या आश्रमामध्ये येऊन आपल्यामधले जे कोणते विकार वाढले आहेत किंवा आपल्यामधलं रज, तम, सत्व या 3 गुणांमध्ये कुठला जो कोणता गुण उफाळून आला असेल ते गुरूंना कळत असतं आणि त्याप्रमाणे आपल्यातले विकार क्षीण होण्यासाठी आपले ते रजगुण, तमोगुण, सत्वगुण यातला कुठला गुण दाबून ठेवला पाहिजे हे गुरूंना कळत असतं. आणि त्यासाठी गुरु काय करत असतात, त्या प्रकारची सेवा देऊन आपल्याकडचे ते विकार कमी करत असतात. कधी कधी वारी उत्सवाला आल्यानंतर असं वाटतं की कुठली तरी लांबची सेवा मिळते, स्वामीजींच्या जवळची सेवा मिळत नाही. कधी कधी स्वामीजींचं आपल्याकडे लक्षही जात नाही, स्वामीजींचं जवळून दर्शनही होत नाही. अशा वेळी आपल्या मनामध्ये येतं, अरे मी एवढी सेवा करतोय, स्वामीजींना काही कळतच नाही. पण गुरु हे शिष्यावर अगदी बारीक नजर ठेवून असतात की तो नेमकी कशी सेवा करतोय, सेवा करताना तो किती नम्रतेने करतोय, किती विनम्रतेने करतो, ह्याच्यावर बारीक नजर गुरूंची असते. त्यामुळे गुरूंनी जी कोणती सेवा दिलेली असते ती साधकासाठी योग्यच असते आणि म्हणून ती अत्यंत तन्मयतेने, नम्रतेने, विनम्रतेने केली पाहिजे.
अगदीच कुठलीही सेवा नाही मिळाली तर काय करायचं, गुरूंच्या आश्रमावर येऊन आपल्या गुरूंचा जो काही महिमा असेल, गुरूंची महती असेल, आपल्याला गुरूंबद्दल जो काही अनुभव आलेला असेल तो इतर आलेल्या भाविकांना सांगायचं. त्यामधून सुद्धा आपल्याकडनं काय करत असते, भक्ती होत असते. आणि त्यामुळे जी कुठली सेवा मिळेल ती सेवा या वारी उत्सवामधून करायची असते. असे विविध आचरण आपल्याला स्वामीजींनी दिलेले आहेत. मग आता आपल्याला प्रश्न पडतो की हे जे कर्म सांगितलेलं आहे, हा स्वधर्म सांगितलेला आहे, हा स्वधर्म कशासाठी आहे? ही उपासना, ही साधना, ही सेवा का केली पाहिजे? तर आपल्या सगळ्यांचंही ध्येय एकच आहे की काय, तर मोक्षाला जायचं आहे. आणि जर मोक्षाला जायचं असेल तर काय केलं पाहिजे, कर्मयोग सुद्धा साधला पाहिजे आणि ज्ञानयोग सुद्धा साधला पाहिजे. कसा, तर एक छोट्याशा दृष्टांतामधून सांगते. प्राचीन काळी एक रमण ऋषी होऊन गेले. या रमण ऋषींकडे एक शिष्य येतो आणि त्या शिष्य रमण ऋषींना सांगतो की ऋषीवर्य, आपण तर आत्मज्ञानी आहात, आत्मसाक्षात्कारी आहात, आपण देवाचं दर्शन घेतलेलं, आपण देवाला पाहिलेलं आहे, तर तुम्ही जर देवाला बघितलं तर मला सुद्धा देव दाखवा. त्यावर रमण ऋषी म्हणतात की मी आत्मसाक्षात्कारी आहे, मी देव बघितलेला आहे, मला देवाचं दर्शन झालं आहे, पण मी जरी तुला देव दाखवला तरी तो तू बघू शकशील असं मला काही वाटत नाही. आता हा जो साधक आलेला असतो, शिष्य आलेला असतो, त्याला वाटतं की देहिक डोळ्यांनी आपण बघू शकतो आणि म्हणून तो तशी त्यांच्याकडे हट्ट धरतो की नाही, मला देव बघायचा आहे, जर आपण दाखवला तर तो मला बघणं अशक्य काय आहे, मी जरूर बघू शकेन. तो काही ऐकत नाही. म्हणून त्याच्या हट्टापोटी रमण ऋषी काय करतात, आपल्या हाताचं बोट एक वर उंचावतात आणि इकडून तिकडे सगळीकडे फिरवायला लागतात. एक 10 ते 15 मिनिटं ते बोट इकडे तिकडे फिरवतात. ह्या साधकाला काही कळत नाही, हा काय प्रकार चालू आहे. म्हणून ते रमण ऋषींना विचारतात, अहो मला देव बघायला आलोय मी, तुम्ही देव दाखवताय तुम्ही बोट काय फिरवतायत? रमण ऋषी म्हणतात, अरे मी मगासपासून 10 ते 15 मिनिटं झाले मी तुला देवच दाखवतोय, तुला दिसत नाही त्याला मी काय करू? हा म्हणतो की अहो तुम्ही बोट उंचावले आणि ते फिरवताय, देव कुठे आहे? तुम्ही बोट दाखवताय आणि म्हणता देव दाखवता. तर रमण ऋषी म्हणतात, बरं ठीक आहे, चल ते जाऊ दे, मला सांगा तर मी नेमकं काय करतोय? तर तुम्ही हाताचं बोट उंचावलंय आणि सगळीकडे फिरवताय. बरं, आता या हाताचं बोट जे आहे ते मी तोडलं आणि खाली जमिनीवर टाकलं तर काय होईल? तर काय नाही, ते बोट जे आहे ते तुम्ही फिरवू शकत नाही. का नाही फिरवू शकत? कारण का त्याच्यामध्ये जीव होता, तो जीव बोट तोडल्यामुळे जीव निघून जाईल, त्यामुळे बोट कसं काय तुम्ही हलवणार? मग रमण ऋषी सांगतात की अरे बाबा, तेच मला तुला सांगायचं आहे की तू मान्य करतोस की जीव आहे, म्हणजेच काय तर चैतन्य शक्ती, आणि ती चैतन्य शक्ती या माझ्या बोटात सुद्धा आहे आणि संपूर्ण चराचरामध्ये सुद्धा आहे. ती मी बघतोय, जाणवतोय, पण तू अजून सुद्धा काय करतोयस, कर्मचक्षूंनी बघतोयस, म्हणून ते तुला दिसत नाही. त्यासाठी ज्ञानचक्षू उघडले पाहिजेत. ज्यावेळी ज्ञानचक्षू उघडतील त्याच वेळी तुला काय होणार, त्या आत्म्याचं, त्या चैतन्याचं दर्शन होणार आहे. आणि ज्ञानचक्षू कधी उघडतील? तर ज्यावेळी आपण गुरूंनी दिलेली साधना करू, उपासना करू, त्यांनी दिलेली सेवा करू. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर त्यांनी दिलेलं जे कर्म आहे, आपल्याला स्वधर्माचरण सांगितलेलं आहे, त्याचं जेव्हा आपण पालन करू, आपल्या कर्मापासून आपण वेगळे होणार नाही. त्यांनी दिलेलं कर्म करू, त्यावेळी आपले कर्मचक्षू उघडतील. कर्मचक्षूंमुळे कर्म स्वच्छ झालं, अंतःकरण स्वच्छ झालं की काय होतील, आपले आपोआप ज्ञानचक्षू उघडतील. आणि ज्ञानचक्षू उघडले की जे आपल्याला आत्म्याचं ज्ञान आहे ते आत्मज्ञान होणार आहे. म्हणजे मोक्षाकडे जाण्यासाठी ज्ञानचक्षू आणि कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोन्ही गोष्टींची गरज आहे. आणि तेच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की अरे तुला मोक्षासाठी जायचं असेल तर कर्माचा त्याग करून चालणार नाही, निष्काम वृत्तीने कर्म सुद्धा करणं गरजेचं आहे आणि ज्ञानयोग सुद्धा तुला अवलंबला पाहिजे. ह्याचंच उदाहरण हे जे श्रीकृष्णाने सांगितलंय तेच उदाहरण आपण आपल्या गुरुमाऊलींकडून सुद्धा शिकू शकतो. की आपले स्वामीजी आज आत्मज्ञानी सत्पुरुष आहेत, आत्मज्ञानी साक्षात्कारी आहेत की ज्यांनी ज्ञानयोगाचं काय केलं, परमोच्च टोक गाठलेलं आहे. पण त्याचबरोबर त्यांनी आत्मज्ञान झालं म्हणून आपलं कोणत्याही प्रकारचं कर्म सोडलेलं नाही. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की निष्काम वृत्तीने कर्म कर, अगदी त्याचप्रमाणे ज्ञानयोगाने त्यांनी ज्ञान तर मिळवलंच आहे स्वामीजींनी, पण त्याचबरोबर ते वेगवेगळ्या प्रकारचं कर्म, उदाहरणार्थ की जे निष्काम वृत्तीने समाजासाठी, मग त्यासाठी आपले अनेक सामाजिक उपक्रम आहेत
की दुर्बल घटक पुनर्वसन, की ज्याच्या अंतर्गत आपण काय करतो की ज्या ज्या गोष्टींची निराधार महिलांना उदाहरणार्थ मशीनची, शिलाई मशीनची गरज आहे तर आपण शिलाई मशीन देतो, घरघंटी वाटप करतो. आपण वैद्यकीय उपक्रमांतर्गत आपलं नाणीच धाम येथे हॉस्पिटल आहे, वेगवेगळ्या महामार्गांवर आपले ॲम्ब्युलन्स आहेत. आपण वेगवेगळी शिबिरं आयोजित करतो की ज्याच्यामधून रक्तदान असेल किंवा वेगवेगळे आजार ते तपासण्यासाठी आपण शिबिरे घेत असतो. असे अनेक उपक्रम करतो. आपली शैक्षणिक उपक्रम आहे की ज्याच्या अंतर्गत आपली नाणीजधाम येथे इंग्लिश मीडियम स्कूल आहे. आणि त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या गावामध्ये मुलांना दत्तक घेतो, त्यांना कम्प्युटर्स वाटप, प्रिंटर वाटप, अशा ज्या काही गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींचं वाटप करत असतो. म्हणजे ह्याच्यामधून कुठल्याही प्रकारचा स्वामीजींचा स्वार्थ नाही आहे, तर ते निष्काम वृत्तीने कर्म करत आहेत. आणि करतच नाही आहेत तर आपण साधकांकडून करवून सुद्धा घेत आहेत. बघा, स्वामीजी जेव्हा प्रवचन दर्शन सोहळ्याच्या माध्यमातून आपण हे उपक्रम राबवत असतो, कधीतरी पाहिलंय का की एखाद्या गरजू महिलेला स्वामीजी स्वतःच्या हाताने शिलाई मशीन वाटप करतायत? तर नाही. ते आपल्याच कुठल्या तरी कार्यकर्त्याकडून किंवा अधिकारी व्यक्तीकडून ते वाटप करत असतात. फक्त सांगतात की माझ्या उपस्थितीमध्ये चांगलं कर्म कर, ह्याचा संदेश ते आपल्याला देत असतात. म्हणजे इथे सांगायचं जे आहे श्रीकृष्ण अर्जुनाला जे सांगतोय की निष्काम वृत्तीने कर्म कर, तेच जगद्गुरुश्री आपल्याला शिकवत असतात की निष्काम वृत्तीने, की समाजासाठी जगा, स्वतःसाठी कधीही मागू नका. आणि स्वामीजी अनेक वेळा सांगतात की माझ्यावर काय, मी गुरूंकडे जी काही इच्छा पूर्ण करतो ती दुसऱ्या दिवशी पूर्ण होते, तशीच तुमची सुद्धा होईल. पण कधी, ज्यावेळी तुम्ही स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी मागाल त्यावेळी इच्छा ती गुरूंसाठी पूर्ण होते, गुरु पूर्ण करतात. किंवा स्वामीजी आपल्याला अनेक वेळा सांगतात की मागताना काय मागायचं, देवा मला सुखी कर, असं नाही म्हणायचं. अरे देवा, संपूर्ण जगाला सुखी कर, त्या जगामध्ये मग मी सुद्धा येतो, मग मी सुद्धा सुखी होणारच आहे. आणि म्हणूनच स्वामीजींनी जे हे श्रीकृष्णाने आपल्याला त्यावेळी जे सांगितलं तेच आता सुद्धा सांगताय. मग आता हे सगळं आपण आचरण ऐकलं मगासपासून, हे कधी आपल्याकडून पालन होईल? तर ज्यावेळी आपण गुरूंवर अंतःकरणपूर्वक प्रेम करू त्याच वेळी आपल्याकडून गुरु आज्ञेचं पालन होणार आहे. आणि जो गुरु आज्ञा ऐकतो त्याचा उद्धार 100% असतो. आणि ह्याचं उत्तम उदाहरण काही संत संघापूर्वी आपण ऐकलं की स्वामीजींनीच आपल्याला सांगितलं की विठ्ठल पंतांनी गुरु आज्ञेचं पालन केलं आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली जन्माला आल्या आणि त्यांच्या लेखणीतून हा साकारलेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आज आपण अभ्यासासाठी घेतलोय. हे तर खूप वर्षांपूर्वीचं उदाहरण आहे. अगदी आपल्या डोळ्यांसमोर घडलेलं उदाहरण म्हणजे आपले स्वतः स्वामीजी. आपल्या स्वामीजींना त्यांच्या बाप्पांनी, गुरूंनी आज्ञा केली की अरे नोकरीचा राजीनामा दे. त्यावेळी त्यांनी कुठलेही बघितलं नाही की अरे माझा मुलगा आहे, बायको आहे, माझं घर कसं चालणार. गुरूंनी सांगितलं नोकरीचा राजीनामा दे. क्षणाचाही विलंब न लावता लगेच नोकरीवर गेले आणि राजीनामा दिले. राजीनामा दिला, गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं आणि काय झालं, आज परमोच्च पदावर, की ह्या पुढे कुठलंही पद नाही अशा जगद्गुरू या परमोच्च पदावर ते जाऊन विराजमान झाले. हे कशाचं उदाहरण आहे? तर गुरु आज्ञेचं. तसंच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, तर गुरूंवर अंतःकरणपूर्वक प्रेम करून गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. प्रेम सुद्धा कसं करावं बघा, हे सुद्धा आपल्या गुरु माऊलींकडनं शिकण्यासारखं आहे. की ते गजानन महाराजांवर इतकं प्रेम करतात, इतकं अलोट प्रेम करतात की आत्ता स्वामीजींचा गेल्या वर्षी 50वा वाढदिवस साजरा केला. आपण सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं. आता आपण आपला वाढदिवस असला की काय करतो, आपल्यासाठी एखादा सोन्याचा दागिना बनवतो किंवा आपल्यासाठी काहीतरी वस्तू घेतो. पण जगद्गुरुश्रींकडनं खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे किंवा स्वामीजींकडून की त्यांनी आपल्या 50व्या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी नाही केलं तर काय केलं, तर गजानन महाराजांसाठी सोन्या चांदीचं सिंहासन बनवलं. ह्याला म्हणतात प्रेम. आणि हेच प्रेम आपण आपल्या गुरूंकडून शिकलं पाहिजे. आणि ज्यावेळी असं प्रेम आपण गुरूंवर करू त्यावेळी जसं श्रीकृष्णाला अर्जुनाला बोध केलेला आहे की निष्काम वृत्तीने कर्म कर, किंवा स्वामीजी सुद्धा आपल्याला बोध करतात की निष्काम वृत्तीने काय करा, कर्म करा, सेवा करा. त्यावेळी आपल्याला सुद्धा आपल्या हातून सुद्धा ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि सगळेच योग अगदी सुरळीतपणे चालतील आणि आपण सुद्धा एक दिवस मोक्षाचे वाटेकरी होणार आहोत. मोक्षाचे वाटेकरी होणार आहोत. तेव्हा हे अर्जुन आपल्याला काय केलं पाहिजे, निष्काम कर्म केलं पाहिजे. तू कर्मापासून पळायचा प्रयत्न करू नकोस. आणि मी काय तुला सोडणार नाही. आम्ही सोडतो का? नाही. आम्ही जर तुम्हाला सोडत नाही, कोणत्या ना कोणत्या प्रकारे परत तुम्हाला प्रवाहात आणायचा प्रयत्न करतो. काही जण रुसून जातात, काही जण माझ्यावर रागावून जातात, कारण मी सांगितलेलं माझं काम नाही झालं म्हणजे काय उपयोग आहे, कशाला करायची भक्ती तुमची. पण काही जण रागवून गेलेले असतात, काही रुसून बसलेले असतात, कोणतरी कुणाला तरी बोललेला असतो,
तेवढाच डोक्यात राग घेऊन रुसून बसलेले असतात. मग आम्ही युक्ती प्रवृत्ती काहीतरी करून युक्ती काढून कुठल्या ना कुठल्या मार्गानं परत आणतो ना प्रवाहामध्ये. गुरुचं कामच आहे ते. भटकलेल्या लेकराला, भटकलेल्या साधकाला, भटकलेल्या भक्ताला योग्य मार्गावर आणणं आणि त्याला परत त्याचं कर्म नीट समजून सांगून त्याला योग्य दिशेने घेऊन जाणं हे गुरूंचं काम आहे. भगवान कृष्ण इथं कोण आहेत? गुरूंच्या भूमिकेत आहेत. अर्जुन जो आहे हा भ्रमिष्ट झाला म्हणण्यापेक्षा त्याचा आता इतका त्याला त्याच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे, करायचं काय आता? हे सांगतो तेही बरोबर, देव ते सांगतो तेही बरोबर वाटतं आहे, ते सांगतो आहे तेही बरोबर वाटतं, आता नेमकं काय करू? तेव्हा भगवान कृष्ण त्याला सांगतात कर्म चुकलेलं नाही. तुझं कर्म काय आहे? युद्ध करणं. मग तू युद्ध कर, बाकी काही विचार डोक्यामध्ये घेऊ नकोस. मला मोक्ष कसा मिळेल याचा विचार करण्याची गरज नाही, माझ्या हातून किती पाप होईल याचा विचार करण्याची गरज नाही. निष्काम भावनेनं कर्म करणं हा योग आहे असं समज. आणि योगामुळेच माणूस मोक्षाकडे जाणार आहे, मुक्तीचा भोक्ता होणार आहे, सायुज्य मुक्तीचा अधिकारी होणार आहे, अपरोक्ष ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि तो शरीरानं जरी जिवंत राहिला नाही राहिला तरी आत्म्याच्या दृष्टिकोनात तो अजरामर होणार आहे. तसा अर्जुन हा तुझा योग आहे, तू अजरामर होणार आहेस, तू मुक्तीचा भोक्ता होणार आहे. भुक्ती मुक्ती तुझ्यासमोर हात जोडून उभ्या राहणार आहेत, परंतु युद्ध करावं लागेल. काही झालं तरी तुला युद्ध चुकणार नाही. आम्ही पण असंच सांगतो ना आपल्याला, काही होऊ दे, कितीही होऊ दे प्रसंग, मी आहे ना बरोबर, कशाला काळजी करतो? अरे हा आताचा प्रश्न जाईल सुटून. आम्हालाही माहिती असतं की हा नियतीचा भोग आहे आणि हा ह्याला भोगलाच पाहिजे, हा भोगल्याशिवाय ह्याची सुटका नाही आहे. त्यामुळे हे आलेलं जे संकट आहे, ह्या संकटातून मी ह्याला वाचवू शकणार नाही आहे, क्षमता असली तरी आणि क्षमता नसली तरी. का तर हा भोग ह्याने भोगून फेडला नाही तर याला पुढच्या जन्मामध्ये अजून हा भोग डबल टिबल होऊन येईल आणि याला जन्म मिळेल आणि मला जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर काढायचं आहे ना. यासाठी आम्हाला माहिती असतं, पण कधी कधी आम्हाला पण असं आश्वासन द्यावं लागतं, हा तुझा प्रश्न मी बघतो, तू काळजी करू नको, जा मी सोडवतो. आणि विल पॉवर वाढवतो, त्याच्यातलं आत्मबल वाढवायचा प्रयत्न करतो. कारण आम्हाला ठाऊक असतं की हा कोण आहे, तुम्ही कोण आहात, हा मनुष्य जन्म तुम्हाला का मिळाला, याच कुळात का जन्माला आलात, किती वर्ष राहणार आहात, हे पूर्ण माहिती असतं. मग ते सांगून चालतही नसतं आणि तुझा हा प्रश्न सुटणार नाही असं निराशी करून चालत नसतं. तुमच्यामध्ये नैराश्य आलं तर अजून भरकटत जाणार आहात. जसं अर्जुन भरकटत चालला आहे, आता त्याला सगळं ज्ञान मिळतंय, समजतंय, पण नेमकं काय करावं हे कळत नाही. तो युद्धाला घाबरलेलं नाही, त्यामुळे त्याला आश्वासन देणं आवश्यक आहे. म्हणून परत असं गोल फिरवत 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 भगवान कृष्ण म्हणतात तुला युद्ध नाही चुकणार, युद्ध करावं लागणार अर्जुना. तू काही विचार कर. अरे बाबा, जे कर्म सोडून पळायचा प्रयत्न करतात, जे कर्म सोडून माझ्या हातून काहीच होऊ नये वाईट गोष्ट म्हणून ते चुकवण्याचा प्रयत्न करतात, त्याला नियती खरंच सोडते का? नाही सोडणार. कारण तिने निश्चित केलेलं आहे हे ह्याच्याकडून करून घ्यायचं म्हणजे घ्यायचं. मग ती आपल्या पद्धतीनं ज्यावेळी करून घेणार आहे त्यावेळी त्याचा रिझल्ट काय लागायचा तो लागेल, पण त्याचं श्रेय तुला काहीच मिळणार नाही. झाला तर तुझा तोटाच होईल, फायदा होणार नाही. आम्ही पण तेच सांगतो ना, भरकटू नको, येऊ दे प्रसंग आला तर. अरे कोण गरीब नाही आहे सांग? आपले तिरुपती बालाजी जे श्रीमंत देवस्थान आज जगामधलं आपलं आहे, हिंदू धर्मातल्या जगामध्ये, हिंदू धर्माच्या विश्वातलं 1 नंबर श्रीमंत देवस्थान, त्याच्यासमोर पण हुंडी बांधलेली आहे. का तर त्याच्यावर पण कर्ज झालं होतं. मग आपलं काय कर्म किंवा कर्ज असू द्या किंवा
गरीब श्रीमंती असू दे, ही प्रार्थनाप्रमाणे आलेली आहे. प्रसंग असू दे, आनंदाचे नाही तर दुःखाचे प्रसंग असू दे, हे प्रार्थनाप्रमाणे आलेले, नियतीने ठरवलेलं आहे. याच कृष्णाचा नातेवाईक अभिमन्यू पुढे युद्धामध्ये आपल्याला माहिती आहे की तो रणांगणी पडणार आहे. देव समोर असताना प्रसंग आलाच कसा? तर हे अर्जुना, हे सगळं नियतीनं ठरवलेलं आहे. ते आता काढून टाक डोक्यातलं बाबा, आणि तू बाकी काही मला विचारते, माहिती सांगतो मी तुला. तुला उत्सुकता आहे हे सगळं जाणून घ्यायचं, ते सांगणार, पण युद्ध टळणार नाही, युद्ध चुकवता येणार नाही. त्यामुळे आपल्याला युद्धाचा निर्णय हा पक्का आहे, तो करायचाच आहे. त्यामुळे तू निष्काम वृत्तीनं सामोरा जा. आता त्याच्यावर भगवान कृष्णाने हे सगळं सांगितल्यानंतर अर्जुनाची काहीतरी अभिलाषा त्या बाबतीत नक्की आहे. ती नेमकी काय आहे ती पुढे ऐकूया आपण. म्हणून आता इथे आपण थांबूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र